हा मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर, आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आज तारीख आहे 8 जून 2025, तास सकाळचे वाजे 11:20. तर आज संडे, तर आज आपण लेट चालू केला 11:20 म्हणजे दुपारच्या 12 वाजता समजा आपण अर्निंग चालू केली. तर मॉर्निंगला ऑफिस वगैरे सगळ्यांना सुट्टी असते, तर मॉर्निंगला लवकर भेटत नाही. तर ठीक आहे ना, भेटतात असं नाही की भेटत नाही, पण सुट्टी म्हणून मी म्हटलं त्याला जाऊ आपण उशिरा चालू करूया. आणि आज संडे तर म्हटलं आपल्या ट्रॅफिक वगैरे एवढं फेस नाही करावं लागणार. तर बघूया आज आपली किती अर्निंग होती. आणि आता उबर रॅपिडोला दोघांना ऑनलाईन गेलोय. बघा पहिली ट्रिप आपल्याला कुठनं लागते. तर मित्रांनो, ऑनलाईन गेल्या उबरकडनं ट्रिप लागली आहे. 419 रुपये काहीतरी आहे. आनंद नगरला ड्रॉप करायचं आहे. प्रॉपर ॲड्रेस मी चेक नाही केला, अमाऊंट जास्त होती, 419 रुपयाची होती म्हणून एक्सेप्ट केलं लगेच. तर बघूया कस्टमरला पिकअप करूया. काय 700 मीटरवरनं पिकअप आहे. तर ड्रॉप केला, बघूया किती किलोमीटरचे किती भेटतं त्याने ॲड्रेस कुठला आहे. तर शेवटची रेंज आपण पिंपरी चिंचवडनं घेतलेली, 40 मिनिटं लागला आपल्याला ड्रॉप करायला. तर इथं सिंहगड रोडला ड्रॉप केलंय. ते 26 किलोमीटरचे आपल्याला 400 रुपये भेटले. तर पर किलोमीटर 17-18 भेटली ही ट्रिप. तर इथं बघूया आता. आणि आज रॅपिडो वाटतं काय इन्सेंटिव्ह वगैरे दाखवतोय. किती रुपयाचा, 1000 रुपयाचा इन्सेंटिव्ह दाखवतोय. बघूया. रॅपिडो तर रिचार्ज आहे आपला ऑलरेडी, पण रॅपिडोची ट्रिप तर काय लागत नाहीये. तरी बघूया, आपण जास्त थांबायचं नाही, उबरला ऑनलाईन जाऊया. बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. तर सिंहगड रोडवरून पुढची ट्रिप लागली, मुंबईला ड्रॉप करायचं होतं. तर आपल्याला 314 रुपये भेटलेत. काय 24 का 25 किलोमीटर होते. पर किलोमीटर 18 रुपयांनी पकडा ही ट्रिप. तर आता मुंबईवरनं आपल्याला कात्रीची ट्रिप लागली आहे, 300 काहीतरी दाखवलेले. तर जाऊया कस्टमरला पिकअप करूया. ड्रॉप केला, बघूया आपल्याला किती भेटतात, किती किलोमीटरची. शेवटची जी ट्रिप लागली कात्रजची, पण कस्टमरला पिकअप करायला आलेलो. रस्त्यात कस्टमरने ट्रिप तर कॅन्सल केली, पण आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. तिथंच पुढनंच 1 किलोमीटर ट्रिप लागली. विमाननगरला ड्रॉप करायचं होतं रॅपिडोकडनं. म्हटलं पिकअप केलं, तर आपला इन्सेंटिव्हचा टार्गेट कंप्लीट म्हणून पिकअप केली. आणि आपण आलो इथं. आता विमाननगरला ड्रॉप केलं कस्टमरला. 152 रुपये भेटलेत आपल्याला 6 का 7 किलोमीटरचे. ठीक आहे. फिनिक्स मॉलला ड्रॉप करायचं होतं, खराडी बायपासच्या इथनं. तर ठीक आहे, आता इथनं बघूया पुढची ट्रिप कधी लागते. इथं झालं मला अजून 10-15 मिनिटं, पण ना उबरकडनं ट्रिप लागत ना रॅपिडोकडनं. काय माहिती, कदाचित इथं जास्त कॅब उभ्या असतील त्यामुळे ट्रिप लागत नाही. तर अजून 5 मिनिटं वाट बघूया, नाही तर आपण लोकेशन थोडं चेंज करूया. इथनं स्टेशनकडं जाऊया किंवा शनिवार वाड्याकडं. आज संडे तर जरा असेल, त्यामुळे ट्रिप लागेल आपल्याला. तर बघूयात. तर जसं आपण बोललो, विमाननगरवर आपण थांबलो. 10-15 मिनिटांनी आपल्याला ट्रिप लागली. खराडी बायपासवरनं लक्ष्मी रोडला ड्रॉप करायची. तर लक्ष्मी रोडला ड्रॉप केलं, उबरकडनं ट्रिप लागलेली ती. तर 11 किलोमीटरचे आपल्याला 240 रुपये दिलेत. त्यानंतर पेटेच्या पेटा आपण छोट्या छोट्या ट्रिप मारल्या. 122 रुपयाची ट्रिप होती ही. इथं म्हणजे 6 किलोमीटरला का 5 किलोमीटर ड्रॉप करायचं होतं. शुक्रवार पेठेच्या इथनं फ्रेंडशिप गार्डन असं काहीतरी आहे, तिथं दत्तवाडीला तिला ड्रॉप केलं. त्याचे आपल्याला 122 भेटले. त्यानंतर तिथूनच समोर एक हॉटेल होतं, मोर्या हॉटेल का मोदक हॉटेल असं होतं, मी प्रॉपर आठवत नाही मला. तिथनं कस्टमरला पिकअप केलं आणि वारजेला सोडलं. त्याचे आपल्याला 213 रुपये भेटले 10 का 12 किलोमीटरचे. आणि त्यानंतर पुढची ट्रिप आपण तिथनं घेतली वारजेवरनं. सिव्हिल कोर्टच्या इथं ड्रॉप केले. आणि त्याच्या आपल्याला 18 का 17 किलोमीटरचे 281 रुपये भेटलेत. तर म्हणजे ही ट्रिप आपला 17 की 18 रुपये पर किलोमीटरने भेटली आहे शेवटची ट्रिप. तर ठीक आहे. आता तर काल जेव्हा आपण CNG फिल केला तर त्याच्यावर आपली गाडी अजून चालू, आपण रिटर्न फिलअप नाही केला आहे. रात्री आपण फिल केला तो. तर आता आपली 2 गाडी उरली आहे CNGची, आणि गाडी आपली टोटल आली 149 किलोमीटर. तर ठीक आहे, आपण आता अजून CNG फिल करून घेऊया, म्हणजे टाकी फुल करूया. आणि बघूया पुढची ट्रिप कशा लागतात. ते आता अजून रॅपिडोच्या ट्रिप कंप्लीट करूया. अजून 4 का 5 ट्रिप जर रॅपिडोच्या मारल्या आपण, सॉरी अजून 6-7 ट्रिप जर आपण मारल्या रॅपिडोच्या, तर आपल्याला इन्सेंटिव्ह भेटेल 1000 रुपये काय आहे तो मी त्याची डिटेल मी शेअर करतो. बाकी आता बघूया CNG फिल केल्यानंतर पुढची ट्रिप लागते. जर आपण CNG भरल्यानंतर आपल्या निगडीची ट्रिप लागलेली, तर निगडीला ड्रॉप केलं. तर त्याचे 25-26 किलोमीटर आपल्याला 339 रुपये काहीतरी भेटले, 16-17 किलोमीटर पर किलोमीटरनी. त्यानंतर निगडीवरनं आपल्याला कोथरूडची ट्रिप लागली. कोथरूड आता जस्ट ड्रॉप केलं कस्टमरला. त्याचे आपल्याला 474 रुपये भेटलेत. किलोमीटर झालेत बघा 28 किलोमीटरचे काय 474 रुपये भेटले. म्हणजे ही ट्रिप 35 किलोमीटर का 32 किलोमीटर आहे. पर किलोमीटर आपल्याला जे भेटलेत 15 रुपयांनी का 16-17 रुपयांनी पर किलोमीटरनी ही ट्रिप लागली रॅपिडोची. तर रेट तेवढा चांगला नव्हता रॅपिडोचा, 17-18 देते या टायमिंगला. पण आता बघूया, जर रेट चांगला असेल तर ट्रिप कंप्लीट करूया, नाहीतर मग उबरला ऑनलाईन जाऊया, कारण उबरला पीक अवरमध्ये चांगला रेट भेटतो. आज मुद्दामून रॅपिडो करतो, कारण 1000 रुपयाचा इन्सेंटिव्ह शो करतो आपल्याला. तर बघूया होतोय की नाही इन्सेंटिव्ह कंप्लीट झालं तर चांगलंच आहे. नाहीतर मग उद्याचा, आणि जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो की एक दिवस पूर्ण उबर किंवा एक दिवस रॅपिडो, तर उद्याचा दिवस टोटली सगळं फक्त उबरची राईड कंप्लीट करायची आपण. आणि बघायचं आहे उबरला किती आपल्याला भेटतंय, पूर्ण कंटिन्यू उबर केल्यावर किती इन्कम होते दिवसभरात, आणि किती किलोमीटर गाडी पळते, किती CNG आपला जातोय. तर ठीक आहे, पुढची ट्रिप पण लागली आहे मला. रॅपिडोचीच आहे. कस्टमरला चाललं पिकअप करा. पिकअप थोडं लांब आहे 2 किलोमीटरचं. तरी बघूया कस्टमरला पिकअप करून ड्रॉप केल्यावर
परत एक ट्रिप कंप्लीट केली तर इन्सेंटिव्ह कंप्लीट होतोय. 240 रुपये काहीतरी ॲड होतं ते वॉलेटमधून आपल्या अकाउंटला. ठीक आहे, बघूया ते पण मी एंडिंगला ट्रिपला शेअर करेल किती इन्सेंटिव्ह भेटला, काय भेटलाय. तर जावा, कस्टमरला कॉल तर केलाय मी, कस्टमर बोलले ठीक आहे या, तरी कॅन्सल नाही केली तर बरं आहे, कारण पिकअप करायला 9-10 मिनिटं तरी लागतील आपल्याला. ठीक आहे मित्रांनो, बघा पुढची राईड कंप्लीट केला, भेटूया. हा मित्रांनो, खूप ट्रिप मारल्यानंतर मी व्हिडिओ बनवतो, कारण आपल्याला जसं मी बोललो की इन्सेंटिव्ह होता रॅपिडोवर. तर टोटल 12 राईड कंप्लीट करायच्या होत्या. त्याचे 1000 रुपये इन्सेंटिव्ह मला भेटला. हा तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट मी शेअर करतोय. तर आपण स्टार्टिंगपासून बघूया. जी लास्ट ट्रिप आपण कोथरूडला जी ड्रॉप केली ती 477 रुपये भेटलेले. त्यानंतर जी बोललो छोटी ट्रिप लागलेली ती आपल्या सिंहगड रोडवरनं वारजेला ड्रॉप करायचं, त्याचे 169 रुपये भेटलेत आपल्याला. त्यानंतर परत त्या पुढं वारजेवरनं आपल्या ट्रिप लागली ती शिवाजीनगरला ड्रॉप केली आपण, ते 270 रुपये भेटलेत. त्यानंतर एकता नगर टू पुणे, म्हणजे तिथलंच बाजूलाच होतं, एकता नगरमधून पुणे स्टेशनला ड्रॉप केलं, त्याचे 171 रुपये भेटलेत. आणि त्यानंतर ट्रिप लागलेली 8 किलोमीटरची होती, स्टेशनवरनं मार्केट यार्डच्या इथे ड्रॉप करायचं होतं, त्याचे आपल्याला 236 रुपये भेटले. तर पर किलोमीटर 25 रुपयांनी काय ती ट्रिप लागली. स्टेशनवरनं जिथं कस्टमरला ड्रॉप केलं तिथनंच, जे स्टेशन जेव्हा मस्जिद आहे तिथं आपण कस्टमरला ड्रॉप केलं आणि दुसरा कस्टमर पण आपला तिथं आला, तिथनं त्यांना पिकअप करून लगेच ड्रॉप केलं. जास्त टाईम नाही, त्या ट्रिपला आपल्याला फक्त 15 ते 18 मिनिटं लागलेत. त्यानंतर परत तिथनंच मग ट्रिप पूर्ण करण्यासाठी एक छोटी ट्रिप घेतली. ती छोटी ट्रिप घेतली ती आपल्याला कोंडामध्ये ड्रॉप करायची होती. 9.3 मिनिट लागलेले ड्रॉप करायला, 131 रुपये भेटले. तर त्यानंतर आपले 12 ट्रिप कंप्लीट झाल्या, त्यामुळं आपला 1000 रुपये इन्सेंटिव्ह रिसिव्ह झाला. त्यानंतर मग आपल्याला कोंड्यावरनं बुधवारपेठ साईडची ट्रिप लागली. तर म्हटलं आता आपण इथं पिकअप केली मी ट्रिप, म्हटलं आपल्या सिटीकडे जावं, कारण आपल्या जेवणाची वेळ पण झाली, पण आपल्याला घरी जायचं होतं. आणि आता टायमिंग झाला आहे 11, पावणे 11 वाजायला आले. त्यामुळे मी लगेच ट्रिप एक्सेप्ट केली. कस्टमरला आपण ड्रॉप केलं बुधवारपेठला, तर त्याचे आपल्याला 175 रुपये भेटले. ड्रॉप करायला त्याला पण जास्त टाईम नाही लागला, आपल्याला 17 मिनिटं लागलेत. तर ठीक आहे, आता इथं ड्रॉप केला, आपण ऑफलाईन गेलो. आता इथं आपल्या स्टेशनजवळ जाऊया, तिथनं जेवण वगैरे आपल्याला म्हणजे भेटलं या टायमिंगला, कारण पिंपरी चिंचवडला गेलो 11च्या नंतर आपल्याला काय भेटणार नाही. तर ठीक आहे, जाऊ आपण आणि जेवण वगैरे घरची लोकेशन टाकूया. मग घराजवळ जाऊन मग डायरेक्ट आपण बघूया आजची अर्निंग किती झाली इन्सेंटिव्ह वगैरे पकडून. हा मी जसं शेवटची ट्रिप ड्रॉप केली, तर त्यानंतर आपल्या दगडूशेठवरनं पुढची ट्रिप लागली. पिंपरी PCMCला ड्रॉप करायचं होतं मेट्रो स्टेशन खाली, तिथं आपण ड्रॉप केलं. त्याचे आपल्याला 307 रुपये भेटले. तिथनं कस्टमरला ड्रॉप आपण आपल्या घराजवळ आलो, तिथनं घर आपल्याला 10 मिनिटावर काय लागतं. तर ठीक आहे, आता आपण आलो घराजवळ आणि आपली आजची अर्निंग बघूया. जसं बोललो मी, आता जास्त करून रॅपिडोच्या राईड मारल्यात, कारण सांगितलेलं मी व्हिडिओमध्ये की इन्सेंटिव्ह आहे, तो इन्सेंटिव्ह 1000 रुपये आपल्याला भेटला आहे, त्यामुळे आपल्याला जास्त प्रॉफिट झाला. आता ओव्हरऑल आपली अर्निंग आणि आपले किलोमीटर्स बघूया किती झालेत. तर आज उबरच्या आपण 2च राईड कंप्लीट केलेत, एक 400 रुपयाची आणि एक 239 रुपयाची. तर टोटल आपल्याला उबरच्या आले 629 रुपये, प्लस रॅपिडोचे टोटल फक्त राईडचे विदाऊट इन्सेंटिव्ह पकडून राईडचे केलेत आपण 3354 रुपये. तर टोटल याची झाली आपली 3393 रुपये टोटल अर्निंग. यातला आपण CNG मायनस करूया, 1100 रुपये आपला CNG गेला, 600 + 500, तर 1100 आपण मायनस करूया. तर टोटल आपला प्रॉफिट झाला 2893 रुपये. तर 2893 मध्ये प्लस करा इन्सेंटिव्ह, हा रॅपिडोचा जो मी शो करतो स्क्रीनशॉट तुम्हाला, तर हा 1000 रुपये इन्सेंटिव्ह आपल्याला भेटला वॉलेटमधून, आपल्या अकाउंटला पण आलाय. तर हे प्लस 1000 केले, तर आजचा आपला प्रॉफिट आता झाला 3893 रुपये. तर आज संडे होता आणि आपण कंटिन्यू रॅपिडोच्या राईड कंप्लीट केल्यात, त्यामुळं थोडाफार प्रॉफिट चांगला झाला. म्हणजे एका दिवसात आपली 3893चं प्रॉफिट झाले. गाडी टोटल आपली 285 किलोमीटर चालली असेल, 285 290. आपण राऊंड फिगर 300 पकडू, 300 जरी गेलं तरी 300 नाही झाली, 290च पकडा. 290 किलोमीटर रनिंग होऊन आणि CNG माझा अजून अर्धाच्या वर बाकी आहे. तर टोटल अर्धा बाकी, अर्ध्याच्या वर नाही 5 कांडी आहे. तो पण आता म्हणजे मॉर्निंगला 4च कांडी शो करेल, कारण बाकीच्यांना माहित असेल आपण जर रात्रीचं CNG वगैरे फिल करून ठेवतो तर मॉर्निंगला 1-2 कांड्या उतरतात. म्हणजे फर्स्ट कांडी जी आहे ती उतरची. जेवढ्या जणांकडे वॅगनरी गाडी आहे त्यांना माहित असेल, जर आपण रात्री CNG पूर्ण फिल करून ठेवतो तर मॉर्निंगला 1 कांडी कमी होतीच होती. तर ठीक आहे, असं ते ही गोष्ट साईडला राहिली. तर आजचा आपला प्रॉफिट झाला 3893 रुपयाचा. मी बघा, आज तुम्ही बघितलं तसं रॅपिडोच्या मी छोट्या राईड पण कंप्लीट केल्यात. रॅपिडोमध्ये मी हे ऑब्झर्व केलं आज, की जर आपण रॅपिडोच्या राईड कंटिन्यू सगळ्या एक्सेप्ट करतोय, भले छोट्या असो या मोठ्या असो, जर तुम्ही कंटिन्यू एक्सेप्ट करता तर तुम्हाला कंटिन्यू राईड येत राहतील. तुम्ही मध्ये कोणती कॅन्सल करताल किंवा ऑफलाईन जाताल तर तो रिदम पकडायला पण टाइम लागतोय. पण मी आता तसं नाही केला, माझा टार्गेट कंप्लीट करायचं म्हणजे छोटी असेल 110, 150, 122 रुपयाची पण राईड कंप्लीट केल्यात. त्यामुळे माझं टार्गेट पण कंप्लीट झाले आणि मला इन्सेंटिव्ह पण ऍड झालाय आणि मला चांगला प्रॉफिट झाला आज. तर ठीक आहे मित्रांनो, आता उद्याच्या दिवस आपण मंडे, तर आपण जसं मी कालच्या माझ्या लास्ट व्लॉगमध्ये बोललो की आपण एक दिवस ट्राय करणार ओनली उबर्स आणि ओनली रॅपिडो, तर प्रॉफिट कशात जास्त निघतोय. तर उद्या मंडे, तर उद्या मी ओनली उबरला ट्राय करणार आहे. तर बाय चान्स जर कुठे जास्त करून राईड येत नसल्या तर रॅपिडो ऑन करेल, कारण आपला टाइम पण तेवढाच महत्त्वाचा आहे. तर ठीक आहे मित्रांनो, डेली माझ्या असेच अर्निंगचे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक द्या आणि जर कोणत्या तुमचा कॅब मित्र ड्रायव्हर असेल तर त्यांना नक्की शेअर करा.
आणि भेटूया मग उद्या आपण ओनली उभारच करणार आहे.